या दुःखा वेगळे देवाला म्हणतो देवा आता या दुःखातून बाहेर काढा बरं का. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे. मग बाहेर काढल्यावर आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा अशी प्रतिज्ञा करते याची. मातेच्या उदरात आणि मातेच्या उदरात अशी प्रतिज्ञा केल्यानंतर देवाला वाटतंय आता याला मार्ग द्यावा. जन्माला येतोय महाराज, जन्माला आलं की नक्की नक्की देवाला विसरते. मातेच्या उदरात अहम, मातेच्या उदरातून बाहेर पडले की कव्हा 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 देव म्हणते अरे तू बाहेर आलास तेव्हा मातेच्या उदरात होतास तेव्हा प्रतिज्ञा केलास की बाहेर मातेच्या उदरातून आला हो केव्हा म्हणते माणूस तिथूनच सुरू करते बैमानी न करता करणं तो आपण बैमानी सुरू गेला विसरून देवाला. विसरली तया वचतील खाणी 84च्या विसरलो. विसरल्यावर काय होते मग वचतील खाणी 84च्या म्हणजे लक्ष 84 एवढी आहे. 84 लक्ष एवढी. त्याच्यानंतर मनुष्य देह एक एक एवढी कोटी कोटी फेरा मग लागे मानव देही वारा. सत मिळालाय का मानव जन्म तुम्हाला मला माय बापो भाविक हो हे जन्म सहज मिळत नाही महाराज. एका एका एवढीमध्ये कोटी कोटी जन्म घ्यावा लागतात. एका एवढी कोटी जन्म अशा एवढी किती आहेत 84 लक्ष एवढी. आणि एवढ्या एवढीमध्ये जन्म घेऊन जन्म घेऊन जन्म घेऊन जन्म घेऊन हा मनुष्य देह मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह मिळाला मोठ्या प्रयासाने मिळाला, मोठ्या कष्टाने मिळाला. मनुष्य देहाचा निध साधे ते साधे सिद्ध करोडी प्रबोध संत पार पावती. मनुष्य देह इतका भाग्यवान देह दुसरा कोणता नाही. 4 खाणी आहेत जारद, स्वेदज, अंडज आणि उद्भिज. बरोबर आहे. या 4 खाणी आहेत. पण 4 खाणीमध्ये सगळ्यात जारद एवढी ही श्रेष्ठ आहे. तिसऱ्या 3 खाणीला ज्ञान नाही. आता एक पशु समजा म्हशी आहे, जनावर आहे, याला काही परमार्थ कळते का? पशु काय पाप पुण्य जाणती. तुम्ही म्हणला एखाद्या म्हशीला चला विक्री करायला म्हणलं येतं म्हशी त्याला काय कळते मला? गाडी आम्ही घेऊन येतो आता एखादी कार खाडी पुढे आल्यावर सगळं मला
ते गाडीच्या बाजूला जाण्यात मसळलं, पुढे एक गाडी मसळलं, काहीच करणं. ज्ञान नाही, या योनीमध्ये ज्ञान नाही. ज्ञान फक्त एकाच मनुष्य देतो. याच जन्मामध्ये याचे नेही घडे देवाचे महादेवाचं चिंतन करा, की हराचं चिंतन करा, की हरीचं करा, पण याच द्या. पुन्हा नाही याच हे घडे. तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन बसा, की शिवनाम सप्ताहामध्ये येऊन बसा, पण हे जन्म असल्यावरच. पशुच्या जन्माला येता येते का? येता येत नाही महाराज. याच नाही, दुसऱ्या जन्मात ज्ञान नाही. आणि असला जन्म माणसाला मिळाला, पण माणूस या जन्माचा काही फायदा करत नाही. मला जन्म मिळाला, लहानाचा थोडा मोठा झाला, मोठ्याचा पुन्हा म्हातारा झाला. काय केलं माणसानं? बालपण गेले, जीवना तो दिन का महिमा, जीवना तो दिन का महिमा, जीवना तो दिन का महिमा, जीवना बालकपन में खेल गमाया, तारुण्यपन में काम, वृद्धपन में कापन लागे, निकल गया उसान. दुसरे गाणे. बालपण गेले निमता, तारुण्य विषयता, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, मने मागता जन्मधरी विठाला. खेळण्यामध्ये गेलं, तरुणावस्थेमध्ये आला, लग्न झालं, तरुणपणामध्ये तारुण्य गेलं, मग म्हातारपण आलं. गुडघे दुखतात, डोळ्यात दिसत नाही, दात पडलेले असतात, चिंतन करता येत नाही. राम म्हणायचं तर लांब होते, शिव म्हणायचं भिव म्हणते. म्हणता येते का? दात पडल्यावर काय म्हणता येतं? इंद्रियानं सगळ्या साथ सोडली की माणसं परमार्थाकडे येतात. येऊ देतो का दिंडीत?
तरी आई साथ सोडलं. खरं सांग का परमार्थ तरुणावस्थेतला खरा आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना जवळ सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू तीर्थयात्रे जाय सुगो नको नेमा. पण आम्ही केव्हा करतो सगळे गेल्यावर गौऱ्या मसनवट्याकडे निघाल्या की माणसाला मग देवाचं चिंतन आठवते. त्यावेळेस परमार्थ एका माणसाला विचारलं बाबा तुम्ही माळ घातली आता. त्यांनी मला हो घातली. माळ का घातली? आतापर्यंत तुम्ही मटण खात होता की का माळ घातली? आता परमार्थ करा म्हणालो. परमार्थ रात्रंदिवस देवाचं चिंतन करा म्हणालो. असं काय म्हणले? मग चिंतन करता येणं थोडं दात पडलेत म्हणला. आणि दात पडल्यामुळं काही हाडे तुटना झाले म्हणला. म्हणून माळ घातलं त्याच्या परमार्थाला काही अर्थ आहे का? हरसुळकर माऊली होते तुमच्या हर्सचे. ते म्हणायचे म्हणा एक असा पट्ट्या म्हणत त्यांना म्हणायचं म्हणून मला ह्या नोटाची किंमतच वाटत नाही म्हणायचं. नोटाची 100ची असो की 1000ची असो. एकाने विचार म्हणे तुम्हाला कसं काय किंमत वाटत नाही? मी कधी बघितलीच नाही. सांगायचं त्या घोड्याची मला परवडच नाही म्हणायचं. घोडं बघितलंच नाही कधी. म्हणून एखाद्या घिसड्यानं संसार सोडला त्याला काय अर्थ आहे का? पालक नेहमीच राहतो. एखाद्या वैभवातल्या माणसानं सगळं सोडून देऊन निघालं की मग त्याला म्हणायचं खरा याला त्याग झाला, खरं वैराग्य झालं आणि खरा हा परमार्थाच्या मार्गाला लागला म्हणायचं. महाराज जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत सगळी ताकद आहे, तोपर्यंत परमार्थ करू. नंतर नाही परमार्थ करता येत. बाळा सगळे मग आला बाबू बाबा आजारा बापाला आजार म्हणजे बाबू बाबाला बघ म्हणते इंद्रिय मावळली आला बाबू राजा कोणी आपलं चांगलं म्हणून हे पाय जोपर्यंत सक्षम आहे, जोपर्यंत डोळे तीक्ष्ण आहे, जोपर्यंत वाचा सरळ आहे, कान नीट आहे, बरोबर आहे नाही, सगळे ज्ञानेंद्रिय कार्यरत आहे, तोपर्यंत परमार्थ करायचे. तर मग पुन्हा काही उपयोग नाही. म्हणून तर एका ठिकाणी तुम्हाला मला प्रमाण आहे जिले डोळे तुम्ही घ्या रे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, विठोबाचे किंवा शिवाचे मुख घ्या ना. डोळे आहे तोपर्यंत देवाचं मुख बघा, कान आहे तोपर्यंत देवाचं कीर्तन ऐका, वाचा आहे तोपर्यंत मुखातून येणे मुखे वर्णे तुझे गुणनाम वर्णन करा. हात आहे तोपर्यंत टाळी वाजवा, टाळी वाजवा, वाजवा, वाजवा.
गाडी पंढरीची तुमच्या हातातून त्या दिवसातून मग म्हणते बजेट करून काढ, आज म्हणते. काय करते? पायावर काढले जाते का दिंडी निघाला कपिला झाला उठायला येणार झालं. काय करता काय करता आनंदी जेवायला पाय गेल्यावर काय करता पंढरपूरच्या वारीला जाताच येत नाही. जो हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंत परमार्थ, अन्यथा नाही. मी हे बघा करून कसे नाचाले एवढ्या वयापासून परमार्थ करत नाही. हे परमार्थाला म्हणते. आता शिकलेलं परमार्थ करू लागले की नाही, असं जर निघालं भजन करायचं तर सडन म्हणते आम्हाला काय महाराज आमच्या पुरात असं नव्हतं म्हणून ऐसे आमच्या पुढे नव्हते, याची पिशे निवड आले आमच्या पुरात नव्हतं महाराज असं भजन करणार आहे. तुमच्या पुरात कसं होतं, लोकांचा ढगात लकड बांधणार माणसाला काय उपयोग आहे? असे रामानं डोळे भगवंताच्या चिंतन केलं, पण आमचे डोळे या संसारामध्ये लोकांचं चांगलं झालेलं कधी बरं वाटत. आमच्या डोळ्याला देखवतच नाही असले आमचे डोळे. दुसऱ्याचं बरं वाटलं की बस याला खूपच चरित्र द्रष्टा सांगतो. दुसऱ्याचं बरं वाटणं गेलं की आपलं बरं वाटतं का? आपलं बरं होतं आपलं कधीच बरं वाटण्याचं कारण महाराज. दुसऱ्याचं बरं वाटलेलं बरं वाटतं तर आपलं बरं होते. मारीन आणि एक मारीन होती, दोघींनी भाजीचा आणि मडक्याचा व्यवसाय. पुनोळमधून दोघी मिळून जायच्या खंदाच्या बाजारला. एकीनं मडके घ्यायचे आणि एकीनं भाजीपाला घ्यायचा. बाजारमध्ये दोघीनं विकायचं, पैसे भरपूर जमायचे. एका दिवशी दोघीनं विचार केला घरी आल्यावर आपल्याकडे बरेच पैसे जमले, दररोज डोक्यावर आपल्याला गाडगे भाजीपाला घेऊन जावं लागत आहे. आपण दोघी मिळून काय करू, एक उंट घेऊन तुला उंट माल न्यायला आपला दोघीचा. एकीकडून गाडगे ठेवू, एकीकडून भाजीपाला ठेवू. आता व्यवसाय मोठा झाला आपला. दोघीने ठरविलं राजस्थानला कुर्ला पाठवून ते जाऊन कुठं आणलं झालं. आपल्या किरकोळमध्ये राजस्थानला गेले बी आणलं बी आलं कुठं आणला. आणि मग त्या दोघींनी सुरू केला उद्योग. एकीकडून मेथीच्या चुड्या टाकायच्या, एकीकडून मडके ठेवायचे जायचे. पण एका दिवशी असं झालं, ते उंट निघाला कंदारच्या वाटेनं. त्या भाजीपाल्याकडून होती कुंभारी आणि त्या गाडग्या पण होती मारी. दोघीकडून उभा राहून चालायचे, म्हणजे उंट इकडे तिकडे जाऊ नये. आपला भाजीपाला आपले मडके सुरक्षित राहिले पाहिजेत ना, पण दोघी पण वाटेने जात असताना त्या उंटाची मान मोठीच्या मोठी लांब असते. त्यांना अशी मान फिरवली आणि मेथीच्या जुड्या खायला सुरू केली. मेथीच्या जुड्या 2-4 खाल्यानंतर त्या कुंभारीनं बघितली, बरं खाल्लं बरं भारी. आता हिच्या सगळ्या जुड्या फार होत्या. म्हणजे आता तिचा आजचा काही बाजार बरोबर होईना, ठीक होईना, तिला चांगलं वाटू लागलं. तिच्या डोळ्याला बघून तिला चांगलं वाटू लागलं. आनंदात थोडं पुढे गेली. जेवढ्या जुड्या होत्या इकडच्या बाजूला तेवढ्या जुड्या खाल्या. ती फडची असल्यासारखं असते. इकडं वजन झालं कमी आणि तिकडे गाडगे पडले खाली. आता वजन झालं दाडा 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 सगळे गाडगे खाली पडले आणि गाडग्याचा बुका सुरुवात झाला. गाडगे फुटले. कुंभारीनं कपाळाला हात लावला. कुंभारी म्हणली, जुड्या खाताना तिला सांगितले असते तर बरं झालं असतं. हे माळी म्हणली, कुंभारी माळी म्हणली, माझ्या जुड्या खाल्या बरं झालं, पण तुझी गाडगी कुठली घेतली म्हणली. अगं याचा मदत का माहिती म्हणली.
मी तुला सांगितले नाही जुड्या खाल्ल्यामुळं मला आनंद वाटला, पण माझे गाडगे सगळे गेले म्हणजे कुमारी हे चित्ती जय परा बघा तुम्ही, ज्या माणसानं ज्याचं वाईट करायचं मनामध्ये आणलं त्याचं नक्की वाईट झाल्याशिवाय राहत नाही. पहिल्या काळात पण होते, ह्या जन्मात काही पाप केलं की पुढल्या जन्मात त्याला त्याचं प्रायश्चित भोगावं लागत होतं म्हणत होती. पण आताच्या काळात नक्कीच आहे मला. आता काही नाही, या हातानं कारण या हातानं मला कलियुगाचा आहे वार हा महाराज, कलियुग मोठा अवघड आहे. म्हणून लोकांचं वाईट कधी करायचं मनात आणायचं, डोळ्यानं सुद्धा लोकांचं वाईट चिंतायचं नाही. नसता कुंभारनी सारखं त्या बाळगणी झाल्याशिवाय राहत याच्यावर बरेच दृष्टांत आहेत. आपला टाइम होत आला, पावणे 10 वाजता. तुम्ही घडीकडे माझं लक्ष आहे. 8 ते 10 काय वेळ केव्हा निघून जाईल काही सांगता येत नाही. म्हणून अशा माणसाला तुकाराम महाराजांचा उपदेश आहे, अरे बाबा संसारामध्ये तू जन्माला आलास, हे लोकांमध्ये सुंदर मनुष्य देह तुला मिळाला, मनुष्य देहासारखा हे दुसरा नाही. आणि याच देहामध्ये तुला आता काय करायचंय? देवाचं भजन करायचे. तुला याच देहामध्ये भगवंताकडे जायचंय. कारण का तुला दुसऱ्या जन्मात देव नाही इथं मिळते. म्हणून तू माणसा वाईट कर्म करू नको, वाममार्गाने चालू नको, संसारामध्ये गुरफटू नको. संसार वाईट आहे, प्रतिका व्यवहार सर्व हा संसार माया इरधार आणि संसारात लटकाय लबाड आहे. खरं सांगू का, संसारामधलं खरंच सगळं लटकाय आहे की नाही. ज्ञानेश्वर म्हणले गावाला विषयाचे सुख वेगळाची भावली अमराची सावली जाईल त्याप्रमाणे आभाळाची सावली ही कायमची आहे. जगाला सावली, जग गेला कसं आहे. विषय सुद्धा तसाच आहे मला, विषय सुद्धा क्षणिक आहे. तुम्ही त्या विषयाच्या मागे लागू नका. विषय सेविता कोण तप्त झाला आणि इंद्रने निवाला अग्नी कोठे किती लाकडं टाकल्या अग्नीच्या कुंडामध्ये, अग्नीचं पोट भरणार आहे. तसं विषय सेवन किती केला माणसाने तर त्याची तृप्ती होणार नाही. म्हणून संसारामध्ये काही करा तुम्ही, तुमची तृप्ती नाही. संसार हा दुःखरूप आहे, इथं सुख नाही. आणि काही ठिकाणी प्रमाण आहेत. संसार दुःख चौकडे विंगळ विश्रांती नाही कोठे. सुखाचा विषय